बनवणार आहे, जी कधी बनवतो आपण जेव्हा आपल्याला कधी कंटाळा आलेला असतो किंवा आपल्याला इन्स्टंट पॉट पाहिजे असतो जेवणासाठी गरम गरम काहीतरी, त्यावेळेस आपण खिचडी तशीच ही खिचडी एकदम सिंपल मी घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 1 कप वाटी घेतली, 1 कप वाटी तांदूळ आणि त्यासाठी पाऊण कप मुगाची डाळ आणि पाऊण कप तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, कढीपत्ता आणि मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट, थोडं गाजर घेतलेलं आहे कट करून, परसबी, कॉर्न आणि टोमॅटो. हे सर्व साहित्य आपल्या घरात जे सध्या अवेलेबल आहे ते आपण घेऊ शकतो, त्यामध्ये काही कमी जास्त असेल तरी चालेल. त्यासाठी लागणारा कोरडा मसाला हा आहे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला आणि मीठ. कुकर गरम झालेला आहे, आपण त्यात तेल घालूयात. थोडी मोहरी तडकल्यावर आपण थोडा जिरा घालूया. मोहरी तडकते आहे, आपण थोडा जिरा घालून घेऊया. मग आपला जे बारीक कापलेला आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया, कढीपत्ता आणि कांदा. कांदा लसूण आपला जो कांदा लसूण मसाला चांगला परतलेला आहे. आपण आता ड्राय मसाला घालून घेऊया, तो पण चांगला परतून घेऊया. आता सर्व भाज्या घालून घेऊया. आपण गाजरला थोडं परतून घेऊया, गाजराला थोडा वेळ लागतो. मग परसबी आणि कॉर्न, टोमॅटो पण घालून घेऊया. ह्या मसाल्याला व्यवस्थित परतून घेऊया. भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत बऱ्यापैकी, म्हणजे आता आपला भिजवलेला राईस, डाळ आहे तो पण थोडा परतून घेऊया. आता राईस पण आपला परतून झालेला आहे. मग आपण शेजारी थोडं गरम पाणी केलेलं होतं ते घालून घेऊया. आता खिचडी तयार झालेली आहे, आपण वाढून घेऊया.